निफाड तालुक्यातील ओझर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाच्या केसमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। मागील आठवड्यामध्ये मौजे सुकेनेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी योगेश शंकर माळी वय वर्ष 25 राहणार मौजे सुकेने याला पोलिसांनी अटक केली होती। त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर परत मंगळवारी त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। यावेळी मध्यवर्ती कारागृहात घेऊन जाण्याच्या तयारीत असताना आरोपीनं लघुशंकेचं निमित्त करून संशयित आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची खळबळजनक घटना घडल्यानं ओझर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले। आरोपीला शोधण्यासाठी ओझर पोलिसांनी त्याचा कसून तपास घेतला, परंतु आरोपी सापडला नसून जर एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी या प्रकारे पळून गेला असता तर काय झालं असतं अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।